नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालक मित्रांनो. आपण BAMS BHMS ऍडमिशनसाठी नीट 2025 दिली होती आणि आपला स्कोर SC ST OBC 113 आणि जनरल कॅटेगरीसाठी 144च्या वरती आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आज उत्तराखंड राज्याचं काउन्सिलिंग जे हा शेवटचा राऊंड आहे तो सुरू झालेला आहे. आज त्याचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि उद्या स्पेशल त्या ठिकाणी आपल्याला फिजिकली रिपोर्टिंग आहे ऍडमिशनसाठीचं आणि परवा कॉलेजला फिजिकल रिपोर्टिंग करायचं आहे. तर या संदर्भातली पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही आमच्या व्हिडिओला आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक इन्स्टा पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ आपल्या 5 मित्रांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर आपण आता जाऊया स्क्रीनवरती, स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस समजून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, लास्ट चान्स आहे आयुष ऍडमिशन 2025-26 साठी. थर्ड स्पेशल स्टे वॅकन्सी राउंड. डोंट मिस दिस फायनल अपॉर्च्युनिटी. सिक्युअर युअर सीट इन उत्तराखंड प्रीमियर आयुष प्रोग्राम्स. हा शेवटची संधी आहे. ही संधी तुम्ही मित्रांनो सोडू नका, कारण थर्ड स्टे वॅकन्सी राऊंड जो आहे ते उत्तराखंड या राज्यासाठी जाहीर झालेला आहे. तर त्याच्या सगळ्या डेट्स, इम्पॉर्टंट अपडेट जे आहेत ते आपण पुढे पाहतोय. The third special stay vacancy round announced. Uttarakhand Ayurveda University has released officially notification for third special stay vacancy round for Ayush admission. This is the final opportunity to secure admission into the prestigious program based on NEET UG 2025 merit through centralized counseling. This round offers second chance for qualified candidates whose missed earlier opportunity. तर मित्रांनो, हा राऊंड उत्तराखंड राज्यासाठी जे विद्यार्थी ऑलरेडी क्वालिफाय आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा थर्ड स्टे वॅकन्सी राऊंड. ऍज पर NCSM 13 जानेवारीची जी गाईडलाईन होती त्यामध्ये त्यांनी 23 जानेवारी पर्यंत नवीन पुन्हा एकदा सर्व राज्यांना स्टे वॅकन्सी राऊंड साठी ऑपॉर्च्युनिटी ओपन करून दिली होती. जे विद्यार्थी क्वालिफाय आहेत त्यांचा स्कोर जो आहे तो, जे विद्यार्थी क्वालिफाय 2025च्या एक्झाम आहेत म्हणजे SC ST OBC 113 मार्क आणि जनरल साठी ज्या विद्यार्थ्यांना 144 पेक्षा जास्त मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी अजूनही नवीन कट ऑफ संदर्भात माहिती आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या संदर्भात अजून प्रश्न विचारू नका. तर क्विक फॅक्ट्स आहेत त्याच्यामध्ये की ही जी प्रोसेस आहे ही सेंट्रलाइज प्रोसेस आहे आणि या सेंट्रलाइज प्रोसेसमध्ये आपल्याला आपल्याला ऍडमिशन कशा पद्धतीने मिळणार आहे. तर ह्या एक एक प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमधून डिस्कस करत आहे. तर क्विक इफेक्ट्स काय आहेत की याच्यामध्ये मेरिट बेस्ड सिलेक्शन होणार आहे की जे विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरतील त्या ठिकाणी सध्या आता जागा ज्या उपलब्ध आहेत त्या साधारण 75 मार्कच्या आसपास जागा उपलब्ध आहेत आणि त्या जागेवरती आपल्याला ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस ओपन झालेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला ऍडमिशन जे आहे ते ऑन मेरिट बेस मिळणार आहे. जे नीट UG 2025चा स्कोर आहे म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्याला मी आता बोलल्याप्रमाणे SC ST OBC 113 मार्क आणि जनरल साठी 144 मार्क आहेत तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे. ही जी प्रोसेस आहे ती टोटली सेंट्रलाइज प्रोसेस आहे. या ठिकाणी ऑल ओव्हर इंडियातून जे विद्यार्थी OBC मध्येही क्वालिफाय आहेत आणि जनरल कॅटेगरी मधून जे विद्यार्थी क्वालिफाय आहेत ते सर्व विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात. यामध्ये आपल्याला फक्त लिमिटेड सीट आहेत म्हणजे 3 ते 4 कॉलेजमध्ये सध्या सीट उपलब्ध आहेत. त्यामध्ये आपल्याकडे साधारण जो आकडा आहे या सीटचा ते साधारण 70 ते 72च्या आसपास या ठिकाणी सीट उपलब्धचा आकडा आहे. तर फॉर प्रेस्टिजियस आयुष प्रोग्राम्स अवेलेबल, यामध्ये कोणते कोणते प्रोग्राम्स अवेलेबल आहेत तर BAMS बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी, मास्टर ऍक्सिडंट्स इंडियन हिलिंग स्टॅडिशन्स विथ मॉडर्न मेडिकल सायन्स. यामध्ये आयुर्वेदा आहे
त्याच्यानंतर तुमचं जे आहे ते बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन्स अँड सर्जरी, प्रिस्टिस हॉलिस्टिक हिलिंग थ्रू होमिओपॅथिक प्रिन्सिपल. याच्यामध्ये आपल्याला BHMS मध्ये आपल्याला काय शिकायला मिळणार आहे, तर हॉलिस्टिक हिलिंग थ्रू होमिओपॅथिक प्रिन्सिपल्स जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला होमिओपॅथिक मध्ये शिकायला मिळणार आहे. त्याच्यानंतर जे आहे ते युनानी आहे, बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन्स अँड सर्जरी, लर्न द क्रिस्को अरेबिक सिस्टम ऑफ मेडिसिन. क्रिस्को अरेबिक जी मेडिसिन्स आहेत त्याबद्दल आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. तर त्याच्यामध्येही आपण BHMS ही प्रोसेस, BHMS हा कोर्स या काउन्सिलिंग मध्ये ऍड झालेला आहे. त्याच्यानंतर BSMS बॅचलर ऑफ सिद्धा मेडिसिन्स अँड सर्जरी, स्टडी द ऍक्सिडेंट तमिळ सिस्टम ऑफ फिलिंग. All programs offer comprehensive medicinal education, combining traditional wisdom and complementary practice, opening doctor to the reviving career India's alternative medicine sectors. आणि याच्यानंतरच्या ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत रजिस्ट्रेशन साठी. तर त्याच्यामध्ये आपण 21/1/2026 ऑनलाईन रजिस्ट्रेशन फीस पेमेंट जे आहे ते आपल्याला एक कम्प्लीट युअर अप्लिकेशन अँड सबमिट पेमेंट ऑनलाईन, इन्शुर द डॉक्युमेंट रेडी फॉर स्टार्टिंग द प्रोसेस. 22 जानेवारी 2026 ला मेरिट डिस्प्ले अँड फिजिकल रिपोर्टिंग सकाळी 9 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत आहे. तो ते कुठे असणार आहे तर उत्तराखंड आयुर्वेदा युनिव्हर्सिटी ब्रिंग्स द ऑल डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन. मॅडम मॅडम तर 23 जानेवारी 2026 लास्ट डेट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. अलॉटेड कॉलेज, कम्प्लीट ऍडमिशन फॉर्मॅलिटीज टू सिक्युअर युअर सीट्स. म्हणजे 23 जानेवारीला आपल्याला जे आहे त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फिजिकली कॉलेजला रिपोर्टिंग करायचं आहे विथ ओरिजिनल डॉक्युमेंट. म्हणजे 21 तारखेला तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन फीस पेमेंट पूर्णपणे करायचे आहे. त्याच्यामध्ये आपलं ऍडमिशन जे आहे ते सिक्युअर करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे ऑनलाईन जी तुमची माहिती आहे ती भरून त्याच्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला तुमचं पेमेंट करायचं आहे. नंबर 2, 22 जानेवारीला तुम्हाला हा जो राऊंड आहे तो फिजिकली राऊंड असणार आहे. तर तो फिजिकली राऊंड सकाळी 9 ते 11 या वेळेमध्येच असणार आहे. तो राऊंड जो आहे ते उत्तराखंड आयुर्वेदा युनिव्हर्सिटी डेहराडून या ठिकाणी होणार आहे. आणि थर्ड स्टेप जी आहे तुमची ते यामध्ये तुम्हाला 23 जानेवारी 2026 रोजी फिजिकली 5 वाजायच्या आतमध्ये विथ ओरिजिनल डॉक्युमेंट अँड फीज तुम्ही त्या ठिकाणी तुमची सीट सिक्युअर करायची आहे कॉलेजमध्ये जाऊन. तर दिस टाइम्स प्रोसेस ओनली 3 days फॉर रजिस्ट्रेशन अँड टू फायनल ऍडमिशन. मिसिंग एनी डेडलाईन्स मीन्स लॉसिंग युअर ऍडमिशन. तर ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपल्याला 3 दिवसाची आहे. आणि या 3 दिवसाच्या प्रोसेसमध्ये तुमचं पहिल्या दिवशी तुमचं आज रजिस्ट्रेशन होणार आहे. दुसऱ्या दिवशी तुमचं फिजिकली युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुमची सीट अलॉट करून घ्यायची आहे. आणि थर्ड डेला तुम्हाला तुमचं कॉलेजचं जॉईनिंग कॉलेजमध्ये जाऊन करायचं आहे. तर ह्या 3 प्रोसेस आहेत. त्या 3 प्रोसेस तुम्ही समजून घेणं महत्वाचं आहे. आणि या 3 प्रोसेसमध्ये तुम्ही काय मिसिंग केलं तर तुम्ही तुमची सीट लॉस करू शकता. ही शेवटची संधी आहे. कृपया हात जोडून सर्व पॅरेंट्स आणि विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की आपण या प्रोसेसमध्ये आपण सध्याला सहभाग नोंदवावा. आपल्याला SC ST OBC या ठिकाणी 113 मार्काचाही विद्यार्थी क्वालिफाय आहे. आणि जनरल साठी 144चा विद्यार्थी पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी क्वालिफाय आहे. तर या ठिकाणी कोण कोण विद्यार्थी अप्लाय करू शकतो तर ज्या विद्यार्थ्यांनी नीट UG 2025 ची जी एक्झाम दिलेली आहे ते सर्व स्टुडंट जे क्वालिफाय आहेत, जे आता मी तुम्हाला मार्क सांगितलं की SC ST OBC 113 आणि जनरल साठी 144 मार्क, हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय आहेत. त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन, फिजिकल रिपोर्टिंग आणि कॉलेज जॉईनिंग या सर्व गोष्टी मागच्या स्लाइड मध्ये मी समजवलेल्या आहेत. तर या स्लाइड मध्ये आपण तुम्हाला ह्या गोष्टी समजवते की कोण कोण क्वालिफाय आहे. तर ह्याच्यामध्ये मिस प्रिव्हियस राऊंड ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं होतं पण
पाठीमागच्या राऊंडमध्ये त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं नव्हतं असे सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन अपडेट करून पुन्हा एकदा या प्रवेश प्रक्रियेमध्ये जॉईन करू शकतात. सीट नॉट जॉईन कॅन्डिडेट्स हू रिसिव्ड सीट allocation in previous round but did not join had their seats cancelled. ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या राऊंड मध्ये कॅन्सल सीट केली होती ते विद्यार्थी या ठिकाणी जॉईन होऊ शकतात. दिस इन्क्लुड्स अप्रोच ensure that every eligible NEET qualified students get fair opportunity to pursue their dreams of studying Ayush medicine regardless of what happened in previous round. तर ज्या विद्यार्थ्यांना मागच्या राऊंड मध्ये ऍडमिशन मिळालेलं नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला नाही किंवा जे विद्यार्थी अदर स्टेट मधून येणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या राऊंड मध्ये आपल्याला अप्लाय करता येतंय. पुन्हा एकदा सांगतोय, SC ST OBC 113 जनरल 144च्या वरती हे सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी 100% कन्फर्मेशन सीट मिळू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये विद्यार्थी कोणता या ठिकाणी क्वालिफाय नाही, की जो विद्यार्थी ऑलरेडी क्वालिफाय आहे पण त्याला वाटतं की मला ऍडमिशन मिळावं, तर नॉट इलिजिबल टू अप्लाय कॅन्डिडेट हू हॅव बीन डिक्लेअर्ड इनएलिजिबल बाय AACCC. ज्या विद्यार्थ्यांना AACCC कडून म्हणजेच आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कॅनॉट पार्टिसिपेट इन दिस राऊंड. ज्या विद्यार्थ्यांना AACCC न ऑलरेडी इनएलिजिबल म्हणून डिक्लेअर केलेला आहे ते सर्व विद्यार्थी या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या ऍडमिशन प्रक्रियेसाठी येऊ नये. आपला वेळ, आपलं ट्रॅव्हलिंग, आपला टाइम, आपला पैसा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपण इलिजिबल आहोत का नाही ही गोष्ट विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे. इफ यू हॅव रिसिव्ड an eligibility notice for AACCC, this round does not apply to you. तुम्हाला जर इलिजिबिलिटी नोटीस AACCC कडून आलेला असेल तर हा विद्यार्थी या ठिकाणी ऍडमिशन साठी येऊ शकत नाही, तो ऍडमिशन घेऊ शकत नाही. व्हेरीफाय युअर इलिजिबिलिटी स्टेटस बिफोर पार्टिसिपेटिंग प्रोसिडिंग रजिस्ट्रेशन टू अवॉइड कॉम्प्लेन्स. तर तुम्ही या सर्व गोष्टी रजिस्ट्रेशन करण्या अगोदर किंवा या ठिकाणी तुम्ही येण्या अगोदर या सर्व गोष्टींची काळजी घेणं गरजेचे आहे. हे इनएलिजिबिलिटी जी क्रायटेरिया आहे तो या ठिकाणी आहे. तर व्हाय दिस राऊंड मॅटर्स, फायनल अपॉर्च्युनिटी काय आहे, तर दिस इज द लास्ट ऍडमिशन राऊंड फॉर the 2025-26 academic year. No further opportunity will be available after this round closes. तर ही शेवटची जी संधी आहे हे 2025-26 अकॅडमिक इयरची आहे. त्याच्यानंतर कुठलाही फर्दर नवीन राऊंड येण्याची शक्यता नाही, तो नाकारता येऊ शकत नाही. तर लिमिटेड वॅकन्सी, the only stay vacancy seats are available. Seats the remain unfilled or become vacant after previous round competitions will be in the intensive. ज्या विद्यार्थ्यांनी याच्या पाठीमागच्या राऊंडला सीट अलाउड झालेली होती पण ती सीट कॅन्सल केलेली आहे असे सर्व विद्यार्थी या ठिकाणी त्या ज्या सीट राहिलेल्या उपलब्ध सीट आहेत ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत घेतलेल्या नाहीत त्या सर्व सीट या राऊंड मध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहेत. मेरिट बेस्ड सिलेक्शन, तर ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी यायचं आहे ते या ठिकाणी हा जो राऊंड आहे ते जो विद्यार्थी ज्यांचा स्कोर नीट 2025 मध्ये स्कोर आहे, ही सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस आहे. ती प्रोसेस तुम्हाला उत्तराखंड आयुर्वेदा युनिव्हर्सिटी यामध्ये तुम्हाला फेअर अँड ट्रान्सफर अलोकेशन बेस, म्हणजे या ठिकाणी तुमची जी प्रोसेस आहे ती पूर्ण प्रोसेस क्लीन, ट्रान्सपरंट आणि ऑन मेरिट बेस असणार आहे. जर समजा आपल्याकडे उपलब्ध जागा 70 आहेत आणि विद्यार्थी संख्या ऑन मेरिट बेसवरती 100 त्या ठिकाणी क्वालिफाय विद्यार्थी उपस्थित राहिले तर पहिल्या 70 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सीट उपलब्ध होऊ शकतात. त्याच्यानंतरच्या राहिलेल्या 30 विद्यार्थ्यांना या ठिकाणी सीट उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे या गोष्टीची काळजी प्रत्येक विद्यार्थ्यानं घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वशिला चालणार नाही, कोणत्याही एजंटचा तिथं दरारा चालणार नाही.
या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेरिट बेसवरतीच ऍडमिशन मिळणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही फिजिकली रिपोर्टिंगसाठी आतमध्ये त्या हॉलमध्ये जाता. त्यावेळेस त्या ठिकाणी जर तुम्हाला सीट उपलब्ध असेल तरच त्या ठिकाणी त्या कॉलेजची नावं त्या ठिकाणी डिक्लेअर केलेली असतात, डिस्प्ले केलेले असतात आणि त्याच्या पुढे त्या कॉलेजला किती सीट उपलब्ध आहेत, जे कॉलेजला सीट उपलब्ध आहेत तेच कॉलेज आपल्याला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि त्या बेसवरतीच तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे. तर करियर इन ग्रोइंग फील्ड, आयुष सेक्टर इज एक्सपॅन्डिंग rapidly and government support, offering excellent career prospect in both clinical practice and research. तर यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं जे आहे ते करिअर आहे, त्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट पण सपोर्ट करते आणि त्यामध्ये क्लिनिकल प्रॅक्टिस आणि रिसर्चची ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध आहेत. या आयुर्वेदामध्ये, होमिओपॅथिक मध्ये, युनानीमध्ये किंवा सिद्धामध्ये यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रिसर्च जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला संधी रिसर्चच्या खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणी या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना येण्याच्या खूप मोठ्या अपॉर्च्युनिटी आहेत. त्यामध्ये रिसर्च बाकी काय खूप काही गोष्टी करण्यासारख्या आहेत, पण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी येणं गरजेचं आहे. तर यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, रजिस्ट्रेशन प्रोसेस कशा पद्धतीने असेल, तर या पद्धतीने आपण यामध्ये जी शिकणार आहोत. तर नीट UG 2025 स्कोर कार्ड, जे ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात, तर आपण पाहतोय की नीट UG स्कोर कार्ड 2025, ईमेल ID, मोबाईल नंबर, स्कॅन पासपोर्ट साईज फोटोग्राफ, स्कॅन डी सिग्नेचर आणि पेमेंट फॅसिलिटी नेट बँकिंग. तर यामध्ये आपल्याला या गोष्टी ऑनलाईन साठी लागणार आहेत आणि फिजिकल रिपोर्टिंग साठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची लिस्ट मी तुम्हाला यामध्ये देतोय. या लिस्ट प्रमाणे आपण त्या ठिकाणी फिजिकली सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन यायचं आहे. त्यामध्ये ओरिजिनल नीट UG 2025 जे स्कोर कार्ड आहे ते आपल्याला पहिलं लागणार आहे. नंबर 2, तुम्हाला 10वीचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट त्यांचं लागणार आहे. सोबतच तुम्हाला 12वीचं मार्कशीट लागणार आहे. सोबतच त्याच्यासोबत तुम्हाला ट्रान्सफर सर्टिफिकेट, TC किंवा तुम्हाला मायग्रेशन, या दोन्ही गोष्टी लागणार आहेत. त्याच्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट, म्हणजे जे विद्यार्थी SC ST OBC असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आपल्याला कॅटेगरी सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट, तुम्ही ज्या राज्यातून येताय त्या राज्याचं तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट त्या ठिकाणी घेऊन जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट, हे तुमच्या स्कूलमधून मिळतं तेही, किंवा तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट, दोन्हीपैकी एक या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं, तेही त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो जे आहेत तेही आपल्याला या ठिकाणी घेऊन जाणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं ही होती डॉक्युमेंटची लिस्ट. आपल्याला या पद्धतीनं डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे. कीप ऑल डॉक्युमेंट्स इन फोल्डर, मेक्स मल्टिपल फोटोकॉपीज बिफोर 22 जानेवारी, अवॉइड दिस लास्ट डेट मिनिट्स. तर यानंतर मित्रांनो, शेवटचा जो आहे ते तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण मला वाटते समजला असेल, पण या ठिकाणी तुम्हाला आमच्याकडून काय काय मिळणार आहे. खूप मोठं गिफ्ट आहे हे आमच्या करिअर काउन्सिलिंग कडून. तर सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटर आपल्यासाठी घेऊन आलेला आहे प्रोफेशनल गायडन्स फॉर आयुष ऍडमिशन्स अँड करिअर प्लॅनिंग. या 7400057676 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि गेट personalized support for you, application process assistance, document verification guidance, college selection counseling and admission process support. या सर्व गोष्टीसाठी सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटर तुमच्या सोबत आहे. मी काउन्सिलर आप्पासाहेब मिसाळ, ऍडव्हान्स आणि इंटरनॅशनल स्टडीज करिअर काउन्सिलर. मी गेल्या 5 वर्षापासून या क्षेत्रामध्ये फुल काम करतोय आणि त्यात तुमच्यासोबत माझं जे काय 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन मिळवून देण्यासाठी कामयाब येणार आहे. Experienced counselors available to help you navigate entire admission process smoothly, ensure you didn't miss any critical step. You यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यासाठी तुम्ही आमच्या सोबत या. तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला इथून घेऊन जाण्यापासून, रजिस्ट्रेशन पासून, तुमचं फिजिकल रिपोर्टिंग पासून ते कॉलेज अलॉटमेंट पर्यंत फी स्ट्रक्चरचं सगळी माहिती आपल्याला
तर डोंट मिस दिस फायनल चान्स, रजिस्टर ऑनलाईन. तर ही शेवटची संधी आहे, ही संधी सोडू नका. रजिस्ट्रेशन 21 जानेवारीला जो आहे ते होणार आहे. 22 जानेवारीला फिजिकल रिपोर्टिंग आहे आणि 23 जानेवारीला तुम्हाला कॉलेजचं जॉईनिंग आहे. शेअर दिस इन्फॉर्मेशन with every NEET qualified student and parents Uttarakhand, and someone's further career in Ayush medicines depends on receiving this message in the time. तर ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना, ज्यांना गरजू आहेत, ज्यांना त्या ठिकाणी अजूनही सीट मिळालेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही माहिती, हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा. उत्तराखंड आयुर्वेद युनिव्हर्सिटी या ठिकाणी आयुष ऍडमिशन 2025-26 थर्ड सी वेकेन्सी राऊंड या ठिकाणी होणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमचं काउन्सिलिंग तुम्हाला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला युट्यूब आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली जाईल, त्या ठिकाणी जाऊन जॉईन करा. आणि आमच्या अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टा पेजला फॉलो करा. आणि तुम्हाला आपण या ठिकाणी ऍडमिशन मिळवून देण्यासाठी 100% हेल्प करू. त्या ठिकाणी सध्या 3 ते 4 कॉलेजला सीट उपलब्ध आहेत, ज्यामध्ये मंजिरा देवी आहे, हरिद्वार आहे. तर या 2 कॉलेजमध्ये सगळ्यात जास्त सीट उपलब्ध आहेत. अजूनही आपल्याला ऍडमिशन मिळालेलं नाही. आपण इच्छुक असाल तर लगेचच आमचा ग्रुप जॉईन करा. आणि अजूनही तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टा पेजला फॉलो करा. कारण खूप आम्ही हे मेहनत करून व्हिडिओ बनवत असतो आणि तुमच्यापर्यंत लेटेस्ट माहिती बिफोर टाइम पोहोचवत असतो. त्यामुळे आम्ही एक काउन्सिलर म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट हात जोडून करतो की तुम्ही पुन्हा एकदा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.